श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित, सर्वांचा आदी अनादी, मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद, शाश्वत हेरंब पिता, जगद्गुरु, तुला नमस्कार असो. हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा, पुराण पुरुषा, तू आदी आनंद रूपी वनामध्ये विहार करतोस. तू अनादी सिद्धी, हे अविनाशी अनंत वेशधारक, तू जगाचा पालन करता आहेस. तुला नमस्कार असो. हे विरूपाक्षा पंचवदना, तू सर्व कर्माचा अध्यक्ष, शुद्ध चैतन्य, विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस. तुझा जय जयकार असो. हे भक्तप्रिया, हिमन गजा माता, भाललोचना, नीलकंठा, उमानाथा, तुझ्या मस्तकावरील स्वर्गंगा फुलांचा गर्व हरण करते. गुरु वाहन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुर दैत्याचा विनाशक आहेस. यक्षपदी कुबेरांचा तू सन्मित्र आहेस. तू प्रतापसूर्य असून दक्ष यज्ञाचा विध्वंसक आहेस. कलंकित चंद्र, तू आपल्या भाडी धारण केल्याने तो निष्कलंक झाला आहेस. हे विशाल बालशिवा, तू कर्पूर गौर आहेस. कटोऱ्याहून तू अन्न भक्षण करतोस. तू भक्त रक्षक, विश्वसाक्षी, संसार विनाशक, भयमोचन आहेस. भस्मलेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित आहेत. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्निदेवता आहेस. त्रिशूलधारी सिंह चर्म पांघरलेला तू स्कंदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे. सच्चित आणि आनंद, शीतल, निर्मल, ज्ञानघन, अचल असे तुझे शिवस्वरूप असून ते कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजपुंज सर्व काळ सर्वत्र प्रकाशते. कलियुगातील पापाचे दहन करणारा, दोषापासून मुक्त करणारा तू अनंत ब्रह्मांड नायक असून जग रक्षण करता आहेस. ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्रार्जुन हे सर्व देव, ब्राह्मण, इंद्र तुझे अहोरात्र चिंतन करतात. तू जन्म मरण विनाशक संसार स्वरूप असून संसार भयमोचक भवानीपती, जीवाच्या शून्यस्थानी म्हणजे स्मशानात निवास करणारा चारी वाचा तुझे रूप गुण वर्णन करताना मुक होतात. हे विश्वेश्वरा, काशीराजा, स्वर्गीची गंगा मंदाकिनी भूतलावर आली, तिच्या तटावर विहार करणे तुला प्रिय आहे. तू आकाशाचा विलय करणारा, सर्पभूषण धारण करणारा, गजासूर, अंधकासूर यांचा नाश करणारा आहेस. तू ओंकार स्वरूप, महाबळेश्वर, आनंदघन, मदनांतक, आजन्मा अपराजित आहेस. तू ब्रह्मस्वरूप असून आगमन निगमांना वंदनीय आहेस. सर्व दिशांमध्ये तू भरलेला असून अवयव विरहित आहेस. उज्जयिनी येथे तू महाकाल रूपाने वसतोस. तुझे स्मरण भक्तांना मृत्यू भयापासून निर्भय करते. पापरूपी अरण्याने दहन करणाऱ्या हे अग्निस्वरूपा, तू भक्तचित्त चकोराचा चंद्र आहेस. तू सनातन कृष्णेश्वर आहेस. उमाहृदयी जयातील शुक आहेस. भक्त हृदय कमळीचा तू भ्रमर असून तुला सौराष्ट्र देशी सोमनाथ म्हणतात. हे त्रिनेत्रधारी करुणासागरा, रुद्राक्षभूषण धारका, रुद्रावतारी, महातपस्वी, भयप्रद भीमस्वरूप भीमाशंकर नावाने तुला ओळखतात. गजासुराचा विनाशक, अंगावर सर्पभूषणे मिरवणारा, गजधर्म पांघरणारा, गणेश गजमुखाचा पिता, नागकुळाचा रक्षक असा तू नागनाथ नावाने सर्व मान्य ज्योतिर्लिंग स्वरूपात शोभत आहेस. तू बाणासुराला प्रिय असून रावणाला वरदान देणारे, पंचबाणधारी, सामर्थ्यवान, मदनाचा नाश करणारा, भवदुःख दूर करणारा वैद्य, त्रैलोक्य चा विलय करणारा अमोघ असा कुशल धन्वंतरी आहेस. त्रिनेत्रधारी, त्रिगुणातीत,
त्रिविध तापाचे शमन करणारा आहेस. त्रिविध भेदरहित त्रिदोषरूपी अग्नीला शांत करणारा दयामय मेघ असा तू त्र्यंबक राज आहेस. हिमालय कन्येचा पिता हिमकेदार नावाने भक्त तुला जाणतात. असा तू कामरूप हत्तीचा नाश करणारा सिंह आहेस. श्रीशैल निवासी मल्लिकार्जुना, तू पंचमुख असून पंचमुकुट धारण करणारा, माया मालिन्य हरण करणारा, वेद तुझे स्तुती स्तोत्र गातात. आदी अंतर्हित असा तू रामेश्वर म्हणून जगद्गुरु रूपाने विराजमान आहेस. तू रामलीला श्रीरामाला अत्यंत प्रिय असल्याने तो तुझ्या समोर हात जोडून बसला आहे. तुझा महिमा यथार्थ वर्णन करणे वेदशास्त्रालाही अशक्य आहे. म्हणून स्वामी ब्रह्मानंद शिष्योत्तमन कवी श्रीधर म्हणतात की, हे शिवा, तुझा गुणसागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी चित्त तर्क यांच्या सहाय्याने किती पोहले तरी तुझा ठाव लागत नाही. हे शिवशंकरा, मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कोठे मिळेल? आकाश सामावेल असे करावे. सूर्याला प्रकाशित करण्यासाठी महादीप कोठे मिळेल? पृथ्वीचे पत्र, समुद्राची दौत, पर्वताची शाई, कल्पतरूची लेखणी करून प्रत्यक्ष सरस्वती तुझे गुणवर्णन लिहिताना थकून गेली. तेथे माझ्यासारख्या सामान्य जीव तुझे गुणवर्णन करण्यास किती अज्ञ आहे. पण तू जर मनात आणलेस तर तुझ्या कृपेने मी तुझे गुणवर्णन अल्पबुद्धीने करणार आहे. ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्राला गरीब लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात, कारण तू करुणासागर आहे. सत्यवती प्रियकर व्यास, तुझे महात्म रूपी आकाश भेदून गेला, तोही तुझ्या गुणांचा अंत न लावल्याने स्तब्ध झाला. तेथे मी तुझा दास तुझ्या रूपागुणांचे महात्म्यरूप आकाश कसा पार करून जाऊ? माझे जीवन सार्थ करण्याच्या हेतूने तुझ्या गुणरूपी सागरात मीन होऊन आनंदाने विहार करीत आहे. परमश्रेष्ठ भक्त कवी श्रीधराचे असे नम्र निवेदन ऐकून दशकन्यापती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे भक्ता, तू शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. त्यात मी निश्चित रस पोष करीन. ज्याप्रमाणे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवितो, त्याप्रमाणे तुझ्या मुखातून मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वदवीन. आता श्रोत्यांनी सावधचित्त होऊन दक्ष राहावे. स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडामध्ये व्यासांनी शिवलीलामृत रचले आहे. तोच हा मधुर सुरस ग्रंथ आहे. तपोभूमी नैमिषारण्यात शौनकादी ऋषींनी सुताला प्रश्न विचारला. ते म्हणाले, तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतल असा चंद्रमा आहेस. आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे. तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवताराच्या लीला, दशावतार कौर महात्म्य वर्णन करून महाभारत, रामायण, भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे काम तृप्त झाले. आता शिवलीलामृतातील अद्भुत कथानक सांगून आमचे समाधान कर. तेव्हा व्यास शिष्य सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो. शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. ते श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने पर्वताप्रमाणे असलेले पातके नष्ट होतात. प्राणी दुःखमुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक यांची प्राप्ती होते. शिवभक्तीमुळे सर्व तीर्थे, व्रते, यज्ञ यांचे इष्टफळ प्राप्त होते. त्यातील ओम नमः शिवाय हा 6 अक्षराचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे. तसाच नमः शिवायचा 5 अक्षरी मंत्र सुद्धा जप करण्यास श्रेष्ठ आहे. संसार दुःखातून मुक्ती देणारा आहे. म्हणूनच हे दोन्ही मंत्र ब्रह्मादी देव व ऋषी नित्य स्मरत असतात. या मंत्राच्या स्मरण प्रभावाने दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध नष्ट होऊन आत्मसंतोष प्राप्त होतो. तसेच तुष्टी, पुष्टी, धैर्य प्रदान करणारा हा मंत्र राज, देव व मुनी यांना सुद्धा कल्याणप्रद वाटतो. नवग्रहात, सूर्यशास्त्रात, वेदांत तीर्थामध्ये, प्रयाग क्षेत्रामध्ये महाश्मशान, तमोगुणात महाश्मशान शास्त्रा
मध्ये पताश्र पर्वतामध्ये मेरू, तसा हा मंत्र सर्व मंत्रात सर्वश्रेष्ठ आहे. चैतन्य रूप परमतत्व परब्रह्म असा हा तारक मंत्र सर्व तीर्थे व्रते यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी सामर्थ्यवान आहे. आत्मप्राप्ती करून देणारा, कैवल्य मार्गावरील सूर्य अविद्येचे अरण्यदग्ध करणारा ब्रह्मज्ञानरूपी अग्नी आहे, असा हा मंत्र आहे. स्त्रिया, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी आणि चारी वर्णाचे लोक यांना सुद्धा या मंत्राचा जप करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे दिवसा रात्री कार्य करताना, चालताना, बोलताना सदा सर्व काळ हा मंत्र जपावा. या मंत्रांचा ध्वनी ऐकला असता तत्काळ दोष भस्म होतात. त्याला व्यास, मातृका, आसन, अनाद इत्यादी विधीची गरज नाही. प्रेम, भक्ती, भाव अंतःकरणाने यांचा जप करताच भगवान शिव त्यावर कृपा करतात, त्याचे सतत रक्षण करतात अशी प्रचिती येते. हा मंत्र जप करणाऱ्यांना प्रत्यक्ष शिवप्रभू मी तुमचा ऋणी आहे असे सांगतो. परंतु हा मंत्र प्रथम सद्गुरूंच्या मुखातून श्रवण करावा. गुरु कसा असावा? गुरु उच्च वर्णाचा, भक्ती वैराग्ययुक्त, दिव्य ज्ञान असणारा, उदार, दयाळू, मितभाषी, शांत, अहंकार नसलेला, अहिंसक, अदाभिंक, मान सन्मानाची, द्रव्याची हाव नसलेला असा विरक्त असावा. आपल्याला जरी हा मंत्र माहीत असला तरी उगाच जप करू नये. गुरुमुखातून तो विधिवत होईल, अन्यथा निष्फळ होईल. लोकांचे आचरण काम, क्रोध, मद, गर्व यांनी भरलेले असते. ते लोक किती ज्ञानी असले तरी त्यांनी गुरुमुखातून ज्ञान घेतलेले असल्यामुळे त्यांचे तोंड पाहू नये. वेदशास्त्रे वाचून ज्याला अपरोक्ष ज्ञान झाले आणि तो संतांबरोबर त्यावर पांडित्यपूर्ण चर्चा करू शकला तरी तो गुरु कृपेविन तरुण जाणार नाही. काही लोक आत्मप्रौढीने सांगतात की देवाने आपल्या स्वप्नात मंत्र सांगितला तरीही ते गुरु कृपेशिवाय उद्धरून जाऊ शकत नाही, किंवा प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन आत्मज्ञानाने गुह्य सांगितले तरी गुरुला शरण गेल्याशिवाय मानवाचे कल्याण होत नाही. व्रतबंधाचा संस्कार झाल्याविना तो मनुष्य गायत्री मंत्र म्हणतो तो भ्रष्ट, अपवित्र असून त्याच्याकडून गायत्री मंत्राचा अपमान होतो. पुष्कळ ग्रंथसंपदा, शास्त्रे, पुराणे वाचली तरी सांप्रदायिक गुरुला शरण गेल्याशिवाय मनुष्याचे जन्ममृत्यूचे यातना चुकणार नाही. एखाद्या वेळी संप्रदायाची माहिती नाही अशा गुरूंकडून मंत्र घेतला तरी तो पुण्यक्षेत्री जाऊन जप केला तर, उदाहरणार्थ काशी, गोकर्ण किंवा शिव, विष्णू यांची स्थाने येथे केलेला जप कल्याणकारी होतो, लाभदायक होऊन त्याचे पुण्यफळ प्राप्त होते. याविषयी मी एक उत्तम कथा सांगणार आहे. आपण श्रद्धापूर्वक ऐकून त्याचे मनन करावे. तुमच्या तमोगुणांचा नाश होऊन तुम्ही पावन व्हाल. दाशार्य राजाची कथा. परमपवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशार्य राजा राज्य करीत होता. तो अत्यंत दानशूर, सुलक्षणी होता. अनेक राजे त्याचे मांडलिक होते. त्याला खंडणी देत असत. त्याला नम्रपणे वंदन करीत असत. दाशार्य राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्यांच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती. आपल्या पराक्रमाने न्यायी राज्यकारभारामुळे त्याचा यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे. शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे. याप्रमाणे सर्व प्रजानन ब्रह्मवृंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभ कामना करीत. द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती, ऐश्वर्य आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागली. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशी सतत रममाण होत असल्याने कुबुद्धीरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे. विष्णूसारखे रूप, दानशूर, रणामध्ये पराक्रमी,
14 विद्या 64 कलांमध्ये पारंगत. मेघगर्जने प्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे. त्याचा अफाट सेनासागर पाहून जलसमृद्ध सागर भयभीत होत असे. त्याने दिलेले वचन ध्रुवताऱ्यांप्रमाणे अढळ असे. एकदा महाराजांचा विवाह काशीराजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती. जणू काही सौंदर्य सागराची लाट. सिंहकटी हंसाप्रमाणे डौलदार चाल. चंद्रवदना हरिणाक्षी. तिच्या काळ्याभोर केससंभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत तिच्या स्वरामध्ये कोकिळेच्या पंचम स्वराचा भास होई. तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत. तिच्या अंगीचा सुवास सदनात मावत नसे. ती अत्यंत चतुर सुज्ञ पतिव्रता होती. राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुखकमलाभोवती रुंजी घालीत असे. एकदा राजाने कामासक्त झाल्याने कलावतीला बोलावणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्योन्य चित्त लागत नाही. तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे. तुला पुत्ररूपाने फल लाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणाने सौम्य शब्दात नकार देत समजाविले की मी शंकराची उपासना करीत असून व्रतस्थ आहे. यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोगट, गर्भिणी, ऋतुस्नात, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये. त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी, तरुद, रूपवंत, सर्व प्रकारचे भोग भोगलेले सुखी असावीत. पर्वकाळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात षड्रस अन्नभक्षण करून विश्रांती घेऊन स्त्रीसंग करावा. परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तो कामेच्छाने अधीर झाला होता. कलावतीच्या नकाराची, अनिच्छेची पर्वा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बडेच ओढून घेऊन आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या. राजा झटकन बाजूला झाला. मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले. तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करीत शांत स्वरात म्हणाली, राजन, आपण माझ्यावर रागवू नका. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात. परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला. मी त्याचा अहोरात्र जप करते. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन शिवराधेत लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे. परंतु आपण सतत मांस, मदिरा याचे सेवन करता. त्यामुळे ही अघटित घटना घडली. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप, तप, पूजा, अर्चना, वंदन, शिवपूजा, गुरुसेवा सारखी पुण्यकर्मे घडली नाही. अशा अवस्थेमध्ये राजकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत नाही म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गदित होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करीन. त्यामुळे मी सर्व पापापासून मुक्त होईल. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे. त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही. यादव कुळाचे गुरु गर्ग मुनी, त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मा
आहेत त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली की, हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा ही मी केली नाही. मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे जगद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपला सेवक मानून शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा द्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनींनी राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तेथे नियम आणि विधानसहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करविले. त्यांच्याकडून गुरुपूजन करविले. वस्त्र आभूषण यांचे संकल्प करविले. त्यानंतर राजाने दिव्यरत्न आभूषणे, वस्त्र, माप, गुरुदक्षिणा गुरुला दिली. राजाची भक्ती पाहून गर्गमुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिवपंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. आपल्या जवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारुण नरकवास भोगतात. गुरुगृही आपत्ती असताना जो शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. तन मन धन नाशवंत असल्याने ते गुरुला देऊन उपयोग नाही. त्याला चांडाळ मानून त्याचे तोंड पाहू नये. त्याची विद्या, ज्ञान, वैराग्य, साधना, वेदपठण, शास्त्रपठण सर्व व्यर्थ आहे. गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले, षड्दश पक्वान्नात बुडाले, त्या पडीला तांदूळ मोजणाऱ्या मापाला, उसाचा रस काढणाऱ्या घाण्याला त्याप्रमाणे त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही. त्याप्रमाणे नास्तिक दुष्ट मनुष्याला गुरुकृपेचा महिमा न समजल्याने ज्ञानप्राप्ती आत्मलाभ होत नाही. परंतु दाशार्य राजा अत्यंत भाविक श्रद्धाळू होता. शिवपंचाक्षर मंत्राचा जपाने आणि गुरुकृपेने त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला. अज्ञान अंधकार मावळला. मंत्रजपाच्या प्रभावामुळे दाशार्य राजाचे शरीर पवित्र आणि तेजपुंज दिसू लागले. त्याच्या शरीरातून सहस्रावधी कावळे बाहेर पडून उडत गेले. काही भस्म होऊन गेले. हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले, गुरुदेव, हा काय प्रकार आहे? तेव्हा गर्गमुनी म्हणाले, राजा, तुझी अनंत जन्मातील महापापे कावड्याच्या रूपाने बाहेर पडली. शिवपंचाक्षरी मंत्राच्या जप सामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले आणि तुझे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र झाले. अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंतःकरणाने राजा वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला. हे गुरुवर्य, आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत. पंचमहाभूतांचा निरास आणि चारी देह निरसून मला योग्य वेळी पावन केले. क्रोध, महिषासुर, काम, वेताळ अशा मनीषा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, इच्छा, वासना या दुष्ट यतिनीप्रमाणे माझी विटंबना करीत होता. 25 सत्वांच्या जाळ्यात मी अडकलो होतो. परंतु हा मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निरसून टाकला. पापे कावड्याच्या रूपाने भस्म झाली. सुवर्ण चोरी, भक्षण, सुरापान, ज्येष्ठ स्त्रियांचा अपमान, गुरुनिंदा, गाय, ब्राह्मण, स्त्री, गुरु, पशु यांची हत्या, धर्माची निंदा, मित्र, गुरु, वेद, ईश्वर यांचा द्रोह, स्त्री पुरुष भेद, पंक्तिभेद, हरिहर यांच्यात भेद करणे, ज्ञान चोरी, पुस्तक चोरी, पाखंडी मताचा आग्रह, असत्य
असत्य भाषण, भ्रष्ट मार्गाचे आचरण, स्त्रीलंपट, दुराचारी, कृतघ्न, कर्मभ्रष्ट, पूजेचे ढोंग, आई-वडिलांची हत्या, दुर्बलाचा घात, सज्जनांचा छळ, गोत्रवध, कन्या, गाय, घोडे, रस यांचा विक्रय, गावाला आग लावणे, अभ्रक हत्या ही सर्व महापापे कावड्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली. काहीतरी पुण्यगाठी होते म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरूच्या प्रतापाने हा भवसागरातून पार झालो. राजाने आपल्या गुरूची स्तुती केली. गुरूंनी त्याला उपदेश केला. अशा रीतीने राजा दशार्य आपल्या गुरूची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिव पंचाक्षर जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभावना नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली. राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले. त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतळ, आल्हाददायक, सुखकारक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे लोक दाशार्य राजाचे आख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील, त्यांचा अनुमोदन देतील, ग्रंथाचे रक्षण करतील, त्यांचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील. ते लोक धन्य आहेत. यापुढील कथा अमृताहून सुरस आहे. ती पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेमळ, ज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावी. अध्याय पहिला समाप्त. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय.